आता पाहूयात दिवसभरातील महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। 17व्या लोकसभेच्या शेवटच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भावनिक भाषण। 5 वर्षात आपण आपला वेळ राष्ट्रासाठी समर्पित केला, त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या संकल्पनांना राष्ट्राच्या चरणात समर्पित करण्याची ही वेळ देश 17व्या लोकसभेला नक्कीच लक्षात ठेवेल, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। नागरिकत्व सुधारणा कायद्याची अंमलबजावणी आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी देशभर केली जाणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मोठी घोषणा। कायदा लागू झाल्यानंतर कोणाचंही नागरिकत्व हिरावून घेतलं जाणार नाही, शहांकडून स्पष्ट। काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला उद्धव ठाकरेंच्या भेटीला राज्यसभेचा विषय नाही तर सदिच्छा भेट घेतली। प्रभारी झाल्यापासून मातोश्रीवर आलो नव्हतो, चेन्निथला यांची प्रतिक्रिया। आमदार सदा सरवणकर आणि आमदार संजय शिरसाट यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू। मुख्यमंत्री शिंदेंनी रुग्णालयात जाऊन दोन्ही आमदारांच्या प्रकृतीची माहिती घेतली। आई-वडील मला मतदान करत नसतील तर तुम्ही 2 दिवस जेवू नका। संतोष बांगर यांना मतदान करा, तेव्हा जेवतो असं सांगा। संतोष बांगरांचा विद्यार्थ्यांना अजब सल्ला। आमदार संतोष बांगर यांच्यावर कारवाई करा, यांना मतदान करण्यासाठी मुलांनी जेवू नये हे महात्मा आहेत का? आमदार रोहित पवारांचा ट्विटमधून संतोष बांगरांवर संतप्त सवाल। 12, 13 आणि 14 फेब्रुवारीला उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगर शिर्डी दौऱ्यावर पदाधिकाऱ्यांशी जनसंवादाच्या माध्यमातून चर्चा करणार। पुण्यात हिंदू महासंघाचं जरांगे आणि भुजबळांविरोधात जागरण गोंधळ आंदोलन। जरांगे आणि भुजबळ समाजाला फसवत असल्याचा आरोप। एसटी कर्मचारी पुन्हा एकदा आंदोलनाच्या पावित्र्यात। मागण्या मान्य झाल्या नाही तर एसटी सेवा बंद करणार। राज्यभरातील एसटी कर्मचारी 13 फेब्रुवारीपासून विभागीय पातळीवर उपोषण सुरू करणार।